नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. आज गुरुवार आणि त्यासोबतच एकादशी. आज मोहिनी एकादशी आहेत. एकादशीला आपण आपल्याला शक्य होईल तेवढ्या सेवा करत असतो. आज मी नेहमीप्रमाणे उंबरठा पूजन सकाळी सकाळी करून घेतलेले आहे. सर्वात आधी तांब्याच्या कलशामध्ये असलेले पाणी उंबरठ्यावरती टाकून घेतलेले आहे. त्यानंतर उंबरठा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यावरती हळदीने तयार केलेलं लेपन उंबरठ्यावरती लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर उंबरठ्यावरती रांगोळी काढून घेत आहे.
त्यानंतर उंबरठा पूजन करून झाल्यानंतर एका छोट्या वाटीमध्ये हळदी आणि कुंकू घेतलेलं आहे आणि त्यामध्ये गुलाबजल टाकून घेत आहे। हे सगळं मिश्रण एकत्रित करून घेणार आहे। आता गुलाबजल टाकून घेतल्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्रित करून घेणार आहे आणि त्यानंतर दरवाजावरती या हळदी आणि कुंकू मिश्रित केलेल्या स्वास्तिक काढून घेणार आहे। त्याआधी मी दरवाजा स्वच्छ कापडाने पुसून घेतलेला आहे। फक्त एकादशीलाच नाही तर येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी, त्याचप्रमाणे अमावस्येला, पौर्णिमेला आणि शुक्रवारी आणि त्याचप्रमाणे गुरुवारी सुद्धा आपण आपला मुख्य दरवाजा जो आहे तो एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे। आता दरवाजा स्वच्छ पुसून घेतल्यानंतर मी याच्यावरती जे हळदी आणि कुंकू एकत्रित केलेले होते त्याने स्वस्तिक काढून घेणार आहे आणि त्यासोबतच 64 योगिनी यंत्र सुद्धा दरवाजावरती लावलेलं आहे, त्याला सुद्धा हळदी आणि कुंकू लावून घेणार आहे। तर आता दरवाजा आणि उंबरठ्याची पूजा करून झाल्यानंतर मी केळीच्या झाडाची सुद्धा पूजा करणार आहे। एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाचे विशेष महत्त्व मानले जाते। या हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतीची ही देवाप्रमाणेच पूजा केली जाते। वनस्पतीमध्ये जितके औषधी गुणधर्म आहेत तितकेच त्यांना आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व सुद्धा आहे। एक वनस्पती आहे केळी, ती आपल्या हिंदू धर्मात अतिशय पूजनीय आणि पवित्र अशी मानली जाते। आपल्याकडे सत्यनारायणाचे व्रत असो किंवा मग गुरुवाराची पूजा असो, या दिवशी आपण पूजेमध्ये केळी ही अवश्य घेत असतो। आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे वास करत असतात। त्यामुळेच गुरुवारी त्याचप्रमाणे एकादशीला आपण जर केळीच्या झाडाची पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये सुख, संपत्ती, धन प्रमाणे शांती आणि वैभवाची कुठल्याही प्रकारे कमतरता भासत नाही। केळीच्या झाडाची पूजा केल्याशिवाय गुरुवाराचे व्रत हे अपूर्णच मानले जाते। आपण जर गुरुवाराचे व्रत करत असू तर केळीच्या झाडाची पूजा नक्की करावी। आपल्या हिंदू धर्मात केळीच्या झाडाचा प्रत्येक भाग हा अतिशय पवित्र शुद्ध मानला जातो। म्हणूनच तर आपण आपल्या प्रत्येक पूजेमध्ये केळीच्या झाडाची वनस्पती, फळे आणि पाने हे आपल्या पूजेमध्ये आवर्जून घेत असतो। सत्यनारायण पूजा त्याचप्रमाणे लग्न समारंभात सुद्धा केळीच्या पानांचा आवर्जून वापर केला जातो। आता केळीच्या झाडाची पूजा करून झालेली आहे, त्यानंतर आता देवपूजेला सुरुवात करणार आहे। रोजच्या प्रमाणेच देवपूजा करून घेणार आहे, पण आज एकादशी असल्यामुळे
पाण्यासोबतच पंचामृताने सुद्धा देवांना स्नान घालून घेणार आहे। त्याआधी देवघर हे स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले आहे आणि त्यानंतर देवघरामध्ये स्वच्छ वस्त्र अंथरून घेणार आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करणार आहे। पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपण दिवा लावून घ्यायचा आहे। देवपूजाच नाही तर कुठलीही पूजा करण्यापूर्वी आपण देवाजवळ दिवा लावून घ्यायचा आहे, कारण कुठलीही पूजा ही अग्नीच्या साक्षीनेच पूर्ण केली जाते। त्यामुळे कुठलीही पूजा करण्याआधी आपण देवाजवळ दिवा नक्की लावून घ्यायचा आहे। तर आता इथे मी देवाजवळ दिवा लावून घेत आहे। दिवा लावण्याआधी दिव्याला कुंकवाचे 5 बोटे आपण लावून घ्यायची आहे, त्यानंतरच दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता इथे मी भीमसेनी कापूर दिव्याच्या वरती एक छोटं बाऊल आहे त्याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि त्यासोबतच थोडं पाणी टाकून घेत आहे, जेणेकरून संपूर्ण पूजा होईपर्यंत सर्वीकडे कापराचा सुगंध दरवळत राहील। आता इथे मी पूजेला सुरुवात करणार आहे, तर त्यासाठी सर्वप्रथम गणपती बाप्पांना स्नान घालून घेणार आहे। सर्वात आधी स्वच्छ पाण्याने स्नान घालून घेत आहे आणि त्यानंतर पंचामृताने स्नान घालून घेणार आहे। एक एक करून सर्व देवतांना स्नान घालून घेणार आहे, पाण्याने आणि पंचामृताने सुद्धा। आता इथे मी सर्व देवतांना स्नान घालून घेतलेले आहे। त्यानंतर आता स्वामींच्या पादुका आहेत त्याच्यावरती अभिषेक करणार आहे। आपण प्रत्येक एकादशीला स्वामींच्या पादुकावरती अभिषेक करायचा आहे। आपल्याकडे जर चांदीच्या किंवा तांब्याच्या पादुका असतील तर त्यावरती आपण डायरेक्ट पाण्याने अभिषेक करू शकतो। मात्र इथे माझ्याकडे लाकडाच्या पादुका आहेत, त्यामुळे मी त्यांच्यावरती फुलाच्या सहाय्याने पाण्यात बुडवून घेऊन फक्त थोडंच पाणी त्याच्यावरती घालणार आहे। पादुका लाकडी असल्यामुळे त्याच्यावरती पाण्याने डायरेक्ट अभिषेक करणार नाही। करण्यासाठी मी
पाण्यामध्ये गुलाबजल टाकून घेतलेले आहे आणि त्यासोबतच पंचामृतसुद्धा घेतलेले आहे। तर सर्वात आधी पाण्याने स्वामींच्या पादुकांवरती अभिषेक करणार आहे। अभिषेक करत असताना आपल्याला कुठलेही मंत्र किंवा स्तोत्र स्वामींचे म्हणायचे आहे। तर आता इथे मी पुरुष सूक्त आणि श्री सूक्त याचे पठण करणार आहे। त्यासोबतच गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र आणि त्यासोबतच लक्ष्मी गायत्री मंत्र याचे सुद्धा मी पठण करणार आहे। पठण करत असताना फुलाच्या सहाय्याने पादुकांवरती अभिषेक करणार आहे। पुरुष सूक्त म्हणून झाल्यानंतर फलश्रुती म्हणत असताना हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे। त्यावेळेस आपल्याला पादुकांवरती अभिषेक करण्याची आवश्यकता नाही। त्यासोबतच श्री सूक्त म्हणून झाल्यानंतर सुद्धा जेव्हा फलश्रुती आपण म्हणत असतो त्यावेळेस आपल्याला हात जोडूनच फलश्रुती म्हणायची आहे। स्वामींच्या पादुका ह्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात। केवळ पादत्राणे नसून त्यातून स्वामींची शक्ती आणि कृपा दर्शवित असते। पादुकांवरती नमस्कार करणे म्हणजे प्रत्यक्ष स्वामींना नमस्कार करणे असे मानले जाते। संप्रदायात पादुकांना विशेष महत्त्व दिले जाते, कारण पादुका म्हणजे स्वामी समर्थांचे प्रत्यक्ष रूपच मानले जाते। पादुकांना स्वच्छ पाण्याने त्यासोबतच चंदन, अक्षदा, फुलं आणि पादुकांचे पूजन केले जाते। हे शिव आणि शक्ती यांचे स्वरूप मानले जाते। डावी पादुका ही शिवस्वरूप आणि उजवी पादुका ही शक्ती स्वरूप असते। दत्तात्रयांच्या उपासनेत अनेक ठिकाणी पादुकांना विशेष असे महत्त्व दिले जाते। भगवान विष्णूंच्या जसं शालिग्राम आपण पूजन करत असतो त्याचप्रमाणे उपासनेत दत्तांच्या पादुकांना विशेष असे महत्त्व दिले जाते। आता इथे पाण्याच्या सहाय्याने मी पादुकांवरती अभिषेक करून घेतलेला आहे। त्यानंतर जे पंचामृत एकत्र करून घेतलेलं होतं त्याने सुद्धा पादुकांवरती अभिषेक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर परत एकदा पाण्याच्या सहाय्याने अभिषेक करून घेतलेला आहे। अभिषेक करून झाल्यानंतर पादुका स्वच्छ पुसून घेतलेल्या आहे। त्यानंतर एका तामणामध्ये हळदी आणि कुंकू लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यावरती आसन ठेवून घेतलेलं आहे। आता आसनावरती स्वामींच्या पादुका ठेवून घेतलेल्या आहेत। आता पादुकांना हिना अत्तर लावून घेणार आहे। स्वामींना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे, त्यामुळे पादुकांना सुद्धा हिना अत्तर एका फुलाच्या सहाय्याने मी इथे लावून घेत आहे। हिना अत्तर पादुकांवरती लावून घेतल्यानंतर पादुकांवरती चंदनसुद्धा लावून घेणार आहे। त्यानंतर पादुकांवरती फुलेसुद्धा अर्पण करणार आहे। आपल्याकडे जर बेलपत्र असेल तर ते सुद्धा आपण स्वामींच्या पादुकांवरती अर्पण करू शकतो। तर आता इथे पादुकांची सुद्धा पूजा करून झालेली आहे। अशा प्रकारच्या सेवा आजच्या एकादशीच्या दिवशी मी केलेल्या आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।